एक महत्त्वाची बातमी कल्याणमधून आहे। रुग्णवाहिकेच्या दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं मेवालाल यांचा मृत्यू झालेला आहे। मदतीसाठी स्वतः मेवालाल यांनी 108 क्रमांकावर फोन केला। वेळेत मदत न मिळाल्यानं मेवालाल यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही केला जातोय। रुग्णवाहिकेत डॉक्टरही नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। केडीएमचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशी आता सुरू आहे। पेशंटने स्वतः 108 ला 4 कॉल केले होते। 108 च्या ॲम्ब्युलन्सला कॉल केले होते। त्याच्यानंतर 10:45 ला डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स तिथे आल्यानंतर सुद्धा ही ॲम्ब्युलन्स खाली आली आणि डॉक्टर त्यांच्या पर्सनल ॲक्टिव्हवरती आले। 25 मिनिटांत झाले। रुक्मिणी हॉस्पिटल आणि दीपक हॉस्पिटल अंतर 3 मिनिटाचं आहे। डॉक्टरची शिफ्ट ही 7 ते 11 वाजेपर्यंतची आहे। मग डॉक्टर त्यावेळेस अवेलेबल का नव्हते, ऑन ड्युटी नव्हते का, मग 108 ची ॲम्ब्युलन्स का ऑन रोड दाखवली जाते याचा सखोल तपास झाला पाहिजे। आजच्या गोष्टीसाठी 108 ची ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर जबाबदार आहेत, यांच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे।